कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. पण आपल्या जुन्या काळामध्ये घोषा पद्धत असायची. स्त्रियांनी आतमध्ये राहायचं आणि मग पुरुषांनी बाहेरचे व्यवहार करायचे. लोक नावं ठेवतात त्या परंपरा. खरी परंपरा, उज्ज्वल परंपरा हीच आहे. बाहेरून आलेला माणूस घाण असेल किंवा चांगला असेल त्याने बैठकीतच बसायचं. त्याचे संस्कार आपल्या घरापर्यंत गेले पाहिजे, घरची आबरू बाहेर गेले पाहिजे. आज उलट झालेलं आहे. आज जेवढा दान धर्म करायचा असेल, जेवढं बाहेर जायचं असेल, उलट तो शब्द बघ तुला काय करायचं ते बघ. आणि ते एकदा बाहेर गेली की आत येईल याचं काही सुद्धा येणार नाही. पुन्हा हा सांगतो काय सांगायचा विश्वास ठेवला. ही परंपरा आहे. नियंत्रण तुमचं संपलंय म्हणून उद्ध्वस्त तुम्ही झाला. अर्थ कळाला? ते घराचं नियंत्रण असेल नाही तर शरीराचं नियंत्रण असेल. हे नियंत्रण असेल तर तुमचं जग आहे. या नियंत्रणालाच 6वा अध्याय म्हणजे योग. योग म्हणजे आसनं घालणं, श्वास घेणं, हा योग नाही. योग शब्दाचा अर्थ आहे नियंत्रण. योग शब्दाचा अर्थ काय? ठरवलं ना, डोळा जरी गेला रिटर्न येत असताना तो काहीच नाही आला पाहिजे, त्याचं नाव आहे योग. कान आहे, सगळे शब्द ऐकू येतात, अर्थ बुद्धीपर्यंत जात नाही, त्याचं नाव आहे योगी. तो तुमच्यामध्येच राहतो योगी, पण तुमचा लेश सुद्धा येत नाही. का? बुद्धीला मनापर्यंत येऊच देत नाही. त्याचं नाव आहे साधन, त्याचं नाव आहे जीवन. अर्थ करतात? नेदी इंद्रियाचे द्वारे उभे ठाको, ज्ञानोबाने खूप सुंदर सांगितलं. ज्ञानोबांचं अंतःकरण ना मनाच्या द्वारातच येऊ देत नाही. जर बुद्धी मनापर्यंत आलीच नाही, बाहेरच्या बाहेर काय विचार चाललाय, जर बुद्धीला काळ बिघडतच नाही बुद्धीमध्ये. आजही विचार करून पहा, कमीत कमी फिरणारी माणसं जास्तीत जास्त सुखी. कमीत कमी फिरणारी माणसं ना सुखी, आणि जास्त फिरतात ना सगळं जगाचं दुःख एकच घेऊन येतात. आंधळीला असं झालं, विले पारलेला असं, हे घडलं, दारूला हे झालं, घेणं काही. तुझा जीव केवढा, तुझे केवढे, हे रोजच घडणार आहे. आणि हळूहळू हळूहळू सवय लावली. सगळे मुंबई घाण वर्तनपत्र रूपाने सकाळी सकाळी तुमच्या घरात येऊन पडते, आणि वाटेशिवाय तुला चहा काय येत नाही, तुमचं दुर्भाग्य. बरं मला सांगा, इतक्या वर्षापासून वर्तमानपत्र वाचताय, कधी ईश्वर भेटत तुम्हाला? कधी देव भेटला? कधी सांगले काही नाही. आणि वर्तमानपत्राचा सांगतो वाईट बातमी असते तरच छापतात. हे घर नांदतंय अशी बातमी नाही, घरातली पळून गेली ही बातमी होऊ शकते. अर्थ कळाला? बातमी होऊ शकत नाही, घर सुखी बातमी होत नाही. हा चांगला आहे, साधू आहे, बातमीच होऊ शकत नाही. सभा चांगली झाली, बातमी होऊ शकत नाही. सभेत दगडफेक झाली, दगडफेकी सब होते. एखाद्याने स्तुती केली, बातमी येत नाही. आमक्या नेत्यांनी आमक्या नेत्याला शिवाय दिल्या, ठळक बातमी. आणि आपण बसल्या बसल्या असं झालं का? शिवी दिली वाटतं एकमेकांनी. अरे काही दोघा अक्कल हा चहा पितोय, दोघांना अक्कल नाही म्हणून खाता खाता बघ जाऊ द्या, दिसायचं राजकारण असायचं वेगळं. सगळं म्हणतो, पुढे कामावर जायला हजर राहतो. कशाला हे संस्कार घेतले, हेच डोक्यात प्रकरण. म्हणून ज्ञानेश्वरी ऐकून लक्षात राहत नाही, हरिपाठ पाठ करून पाठ राहत नाही. वाईट संस्कार एका कानात पडले ना निघता निघत नाही. किती वाईट प्रकार. चांगलं वाक्य आठवत नाही आणि शिवी विसरत नाही. कळते तुम्हाला? हे नियंत्रण करणं म्हणजे योग आहे. आणि नियंत्रण कुणाचं आहे? मनाचं नियंत्रण. योग शब्दाचा अर्थ लक्षात. योग शरीराचा नव्हे, बॉडीचा योग नसतोच, एक प्रकार आहे. आसन, प्राणायाम एक प्रकार आहे. पण खरं योगा चित्तवृत्ती निरोध.
योगाचं पहिलं सूत्र आहे मानसिक निरोध, मनावर कंट्रोल. हे पहिलं आहे, ते योग आहे. मग ते कसं करायचंय? नामचिंतनाने करायचंय का, आसनाने करायचंय का, प्राणायामाने करायचंय का, शास्त्राच्या अभ्यासाने करायचंय का, ज्ञानेश्वरी वाचून करायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण योग शब्दाचा अर्थ आहे मनाचा निरोध. इच्छा जन्माला आली नाही पाहिजे, ते पाहिजे. मिळतं सगळं महाराज. अर्थ कळला? म्हणून मी तुम्हाला सांगितलं श्रीमंत माणूस सगळं खाता येत नाही, खाता येत नाही म्हणून दुखी, आणि खायचे नाही म्हणून सुखी. त्याचं नाव आहे योगी. फरक आहे महाराज, असा समजू नका बरं का. खाता येत नाही म्हणून तुम्ही दुखी आहेत, आणि साधूला विचारलं काय सुखी, इच्छाच नाही. इतकी छोटी गोष्ट आहे बघा. एक थोडासा समजायला, तुम्ही नकार दिला ना सुखी, आणि पाहिजे तर नाव इच्छा. पण ज्ञानाने इतकं सुंदर रूपक केलेलं आहे तात्पर्यामध्ये, इच्छा हे मानी झाली, मग कामाची आरोग्य आली, ते द्वेषी मांडली वराडी. सूत्र एकच आहे सगळ्यांमध्ये. सुरुवातीला इच्छा जन्माली, ती इच्छा जन्माली असताना ती कुमारी असते, बरोबर काहीच नसतं. इच्छा हे कुमारी झाली, आणि मग इच्छा मोठी होते, पाहिजेच, त्याचं नाव आहे काम. तरुणी, मुलगी आणि तरुणीमध्ये फरक. तर इच्छा जन्माला येतात, आणि ज्यावेळेस नाही पाहिजेच, त्याचं नाव आहे काम. इच्छा जन्माला आली, तिथं संपली ना, निरीच्छ झाला माणूस, विरक्त झाला. पण इच्छेला जोपासलं, इच्छेला बलवत्तर केलं, त्याचं नाव आहे काम. मग कामाची तारुण्य आली. ज्ञानोबा म्हणतात कामाला एकच नाव राहील जगामध्ये, त्याचं नाव आहे द्वेष. सिद्धांत पक्का लक्षात ठेवा का. इच्छा संपली तर सुखी. इच्छा तरुण झाली, कीर्तनकार असा, साधू असा, संसारिक असा, इच्छा तरुण झाली की त्याच्या अंतर्गत द्वेष येणारच. त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, हा एक प्रदर्शनाचा भाग आहे, शोपीस आहे. परंतु जिथं कामाला दुसरा नवराच नाही, ते विशेषी मंडळी वराड. कामाचं लग्न, इच्छेचं लग्न फक्त द्वेषाबरोबर होतं. आलं काही बाहेर मऊ भाषेत सांगतो तुम्हाला, इच्छा नाही लॉटरी लागावी, लागतच नाही, पण त्याची लागली त्याच्याबरोबर द्वेष. त्याचं नाव आहे शेजार नवरा. त्याला काय म्हणतात, अहो तुम्हाला मिळालं नाही म्हणजे जगाला मिळणार नाही असं थोडंच. दोन मुलं आहेत, एका नोकरी लागावी ही दोघांची इच्छा. काय मुद्दा लक्षात ठेवा, इच्छा. एकाला लागली नाही, ज्याला लागली नाही द्वेष. बरं ज्याला लागली त्याला तिथं समान आहे का, तिथेही द्वेषच आहे. दुसरा घ्यायचा होता, हाच कसं काय आला द्वेष. म्हणजे इच्छा द्वेष समुख्य, आणि इच्छा आणि द्वेष या दोघांच्या मिलनातून भगवान श्री ज्ञानोबा सांगतात मोह जन्माला येतो. आसक्ती, इच्छा आणि द्वेष. इच्छा स्त्री आहे, द्वेष पुरुष आहे, या दोघांच्या मिलनातून जेव्हा येतो त्याचं नाव आहे मोह. तो मोह एकदा झाला की त्याचं नाव आहे पूर्णपणे अर्जुन झाला. त्याला कृष्ण दुसरा पर्याय. तुम्ही आणि आम्ही एक तर आपल्याला देव भेटायला पाहिजे किंवा गुरु भेटायला पाहिजे, तिसरा मार्ग आपल्या जीवनामध्ये. म्हणून जर मोह जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर इच्छेला नियंत्रण करा. इच्छा आणि इच्छा इतकी बरोबर आहे. राजा भरदारांनी फार सुंदर सांगितले महाराज. पैशाची इच्छा असते, पैसे मिळावे साधी इच्छा असते, आणि ज्याकडे पैसा आहे तिथे जाऊन साखरी करते. काय होतं नाही याच्यापेक्षा विचार करा ना. एवढे बुद्धिमान, एवढं तारुण्यवान, एक छोटी इच्छा जन्म आली, महिना 2000 तिला मिळावा, कुठेतरी जाऊन साखरी करावी लागते. हे त्या इच्छेनं बनवलेलं गुलाम आहे. असावं का, कर्म म्हणून असावं, इच्छा म्हणून नसावं. हे सुद्धा आहे. हे नसावं असं नाही, नाहीतर अर्जुनाला लगेच संन्यास देऊन टाकला असता कृष्णाने. तुझी इच्छा नाही ना लग्न युद्ध करायचे, ते सोडून चल, दोघे संन्यास दिला. ज्ञानोबा म्हणतात असं नाहीये, कर्म केलं पाहिजे म्हणून कर्म, आणि पैसे पाहिजे म्हणून कर्म, त्या दोघांचा फरक आहे.
इच्छे खातीर फरक आहे. आणि जीवनात योग असतात, 16 संस्कार असतात. त्यापैकी एक लग्न आहे, त्यापैकी एक मुलगा जन्माला येतो, त्यापैकी वृद्धावस्था येते. हे आपल्या दैनिक क्रम आहे जीवनातला, दुःखच होणार नाही. पण म्हातारा का झालो म्हणून जर दुःखी झाला तर काय कुठे जाणार? पत्नी असते म्हणून असली पाहिजे, हे जीवन आहे. पण पत्नी म्हणजे जीवन जर समजत राहावं, सगळे जगात बुद्धिमान जर गुंतलेले असते ना तर या ठिकाणी गुंतले. ज्ञानीश्री नका ऐकू, नका भगवंताची प्रार्थना करू, पासायला म्हणू नका, नका कोणत्या देवाची आराधना करू. पण देवाची आराधना न करणारे संसाराची रोज आराधना करतात, त्याचा अभ्यास करतात. देवाची आराधना न करणारे आपल्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीनं संसाराची आराधना करतात. अहो, देवाला न मानता कोणाला तरी देव मानतातच ना. आपण देवाला मानतो, ते पैसा देव मानतात. नाही, पैशाला देव मानून त्याची उपासना नव्हतच आहे. काही माणसं त्याच्यापेक्षा भाग्यवान आहेत, काही देवाला देव मानतात, काही पैसा देव मानतात, त्याच्यापेक्षा भाग्य बायकोला देव मानतात. अनुभव आहे का नाही जगात? कीर्तनाला यायचं असं तरी विचारतात, जाऊ पण कीर्तनाला, तू सांगत असेल तर जातो. मग तिथं तुला मोड असेल, जा मध्ये जाऊ का मध्ये. मग दिवशी ज्ञानेश्वरीला आला, दुसऱ्या दिवशी आला, त्याला विचारलं कसं काय बाबा, काय ती मुली जाऊ नका, काय तिचं मन मोडता येत. असे लोक ज्ञानेश्वरीला आले काय? आणि स्वार्थ मनच नाही ते स्वातंत्र्य. मी तर असं म्हणजे महाराज, खेडेगावातले माणसं खरंच भाग्यवान आहे. कधीही राग आला ना, कुठल्याही विषयाचा राग येऊ द्या, बायकोला शिवाय देतात. खेडेगावामध्ये मी आता 2-3 वर्षापासून पाहतो, राग आला ना बायकोला शिवाय देतात. कधी कधी बायकोला मारतात सुद्धा, कधी तक्रार नाही, काही नाही, काही नाही. बायकोला मारलं तरी ती काही बोलत नाही. तिला विचारलं का हो नवरा तुमचा मारतो, आज मारेल उद्या प्रेम करायचं जाते, मनावर घ्यायचं नसतं. काय समजदार खेडेगाव आहे बघा. शहरामध्ये 2 लाख रुपये पगार असू द्या, त्याची हिंमत नाही बायकोला शिवाय द्यायची. बघितलंय कधी? 2 लाख रुपये पगार आहे आणि बायकोला शिवाय नाही. उलट आहे, ज्ञानेश्वरी आहे, ते आलो असतो पण तिची इच्छा नाही. भाग्यवान माणूस. पगार 2 लाख, स्वातंत्र्य नाही. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊ सांगतो, मूड असेल तिचा तसा वागतो. ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायात वर्णन केलेल्या गोष्टी, त्याचा अर्थ वेगळा आहे. देवाला मानू नका, पण मानच नाही तुम्ही, असं होऊ शकत नाही. हा ज्ञानवाणीचा मुख्य सिद्धांत आहे. देवाला नका मानू, पण कोणाला तरी तुम्ही देव मानल्याशिवाय जीवन जगूच शकत नाही. मग बायकोला, पैशाला, सतेला देव मानण्यापेक्षा देवाला जर देव मानलं तर कदाचित संत होण्याची संधी जीवनामध्ये येऊ शकते. अर्थ कळलं? सामान्य माणसाच्या नादी लागून, सामान्य विषयाच्या नादी लागून जे आपलं जीवन बर्बाद होतं, तर देवाला देव मानलं, कदाचित तुमच्या जीवनामध्ये असा दिवस उजळू शकतो, साक्षात देव तुम्हाला येऊन भेटू शकतो, साक्षात मोक्ष तुमच्या घरामध्ये येऊ शकतो, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येऊ शकते. हे भाग्य आहे तुमच्या जीवनातलं. म्हणून कधी वाढल्या कोणाच्या भाग्याचा कोणी विचार केला होता? नारदासारख्यांनी कृपा केली, सगळे पाप नाहीसे झाले आणि सगळ्या ऋषींमध्ये वाल्मिक म्हणून प्रसिद्ध झाले. काय परिवर्तन आहे जीवनात? कुठला दिवस जीवनामध्ये उजळेल? आता याच्या विरोधात सांगतो. वाढल्या फळाची पूजा झाली, लोक वाचतात, पण त्या वाढल्या फळानेच ज्याचं वर्णन केलंय, तो ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेला रावण, वेदशास्त्र संपन्न रावण, पतिव्रता पत्नी मंदोदरी असणारा रावण, सोन्याच्या घरात राहणारा रावण, इंद्राला जिंकणारा मुलगा असणारा रावण, अजूनही आपल्या मुलाचं नाव कोणी रावण ठेवत नाही. काय मला सांगा ना तुम्ही, इकडे ओल्या कोळ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं, पण खूप चांगले आहे, पण मन चांगलं नाही तुमचं, मन ताब्यात नाही, मनावर नियंत्रण नाही, परमार्थ सफल होऊ शकत नाही. म्हणून परमार्थ सफल व्हायचा असेल तर त्याचं मुख्य कारण मन, आणि मन नियमनच केलं. तुम्ही जर म्हणाल महाराज
मनावर नियंत्रण होत नाही. ज्ञानोबा या गोष्टीचा स्वीकार करत नाही. ज्ञानोबा म्हणतात एकदम नियंत्रण करायला जाताना म्हणून होत. अर्थ कळाला काय ज्ञानोबांचं शैली बोलण्याची बघा. एकाच दिवशी नियंत्रण करायला जाताना होत नाही. देवाचे द्वारे उभा क्षणवरी एक अभंग पाठ कर. एकच हरिपाठ पाठ झाला पाहिजे तरच परमार्थ होतो. कोणी सांगितलं? चुकत असेल चुकू दे. ज्ञानोबांच्या वय सुंदर मनाच्या बाबतीत तरी आयसे करी या 8 प्रहरा माझी मोठे निमिष भरी देतो जाय. क्षण 24 तासातून एक क्षण असं पूर्ण समर्पित भावनेने द्यायला. संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचा असं नामदेव महाराजांचं म्हणणं नाही. पण जी एक ओवी वाचाल ना तिला वेळ. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी. पण ती ओवी कशी आहे अशी काळजावर उडी पाहिजे. अंतःकरणात बसली पाहिजे. अंतःकरणात त्या ओवीला प्रसाद दिला पाहिजे. त्याचं नाव आहे परमार्थ. नाही तर सगळे लोक येऊन तक्रार करतात मला ज्ञानेश्वरी वाचतो पण कळत नाही. अरे वाचतो पण कळत नाही अधिकार काय? तुझी योग्यता काय? 200-250 रुपये खिशात असले म्हणून ज्ञानेश्वरी विकत आणली म्हणजे काय ज्ञान विकत आणला असा अर्थ नाही. आता ज्ञानेश्वरी विकत आणली ते ज्ञान विकत आलं असं नाही. ज्ञान साधना आहे. ती टप्प्याटप्प्याने करावी लागते. आज एक वेळी समजली काल थोडं कमी समजलं असेल आज थोडं काय समजेल. हा विषय ऐकल्यामुळे उद्या ज्ञानेश्वरी थोडी समजेल. पण एका दिवसामध्ये सगळं समजलं पाहिजे असे. आज 2 तास तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली 2 तास लक्षातच राहिले. तो 2 मुद्दे तर कर्म म्हणजे काय कर्म फलभोग म्हणजे काय कर्म फलभोग ताकद किती असते आपल्याला एवढं. पण मन नियंत्रित करणं हा मुख्य धर्म आहे. इच्छा जमली नाही पाहिजे मनामध्ये. आणि जगातलं सगळ्यात मोठा वैरी मन आहे आणि सगळ्यात मोठा मित्र मन. असं उलट सगळ्यात मोठा वैरी कोण आहे? मन. कारण की मनात संशय निर्माण होतो मन शत्रू झालं. आणि मनात श्रद्धा जन्माला येते मन करत संशयावरीत होत. आणि नाही संशय येतो मनात. संशययुक्त मन शत्रू श्रद्धायुक्त मन श्रद्धावानमध्ये ज्ञान. म्हणून मन मित्र आहे. मन श्रद्धा ज्ञानेश्वरीला ही वाटलं तुम्ही ज्ञानेश्वरीला आला. तुम्ही ज्ञानेश्वरीला आला म्हणजे तुमच्या मनाला वाटलं कोणी गप्पा मारण्यापेक्षा होतो मन. आणि उद्या मन म्हणलं काय कळत नाही काय नाही तंबाखू चोळली बघी नाही आला. तुला नाही वाटलं मनाला वाटलं जाऊ नये. तुम्हाला कारणीभूत मन आहे आणि येण्याला कारणीभूत मन. तो गोबारीचा अभंग फार सुंदर आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीसी कारण मोक्ष आत्मा बंधन सुख समाधान इच्छा काही इच्छा. म्हणून कुठल्याही जन्माला आलेल्या माणसाला इच्छा नसतात असं नाही. कामना नसते असं नाही. फक्त साधू नियंत्रित होतात. आपण नियंत्रित राहतो. एवढा तुमचा आणि साधूचा फायदा. आपल्याला विषय असल्याशिवाय करमत नाही. साधूला विषय नसल्यावर करमत. आपल्याला मनाला गर्दी लागते. घरात जर मूल बाळ नसेल ना गेला असेल स्त्रिया फार सुद्धा एवढं मोठा प्रमाण आहे ना नुसतं घर खायला मनाला गरज आहे. आणि साधू लोकांच्या भीतीनं डोंगरावर भजन करतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे ते एक मन आहे. म्हणून मन हे मानवी जीवनाचं मूळ आहे. मनानेच कर्म होतात. मनानेच कर्म केलं जातं आणि मनानेच उपभोग घेतला जातो. फिजिकलला मर्यादा आहे. श्रीमंत झाला म्हणून 2 किलो जास्त खाता येईल असं नाही. ह्या ज्या शरीराच्या मर्यादा दिल्यात त्या मर्यादा असतात. फक्त मर्यादा नसते ती मनाची. आणि अमर्याद मन होऊ नये म्हणून त्याचं नियंत्रण अतिशय महत्वाचं आहे. आणि ते मन कशा पद्धतीचं आहे अनियंत्रित कसं होतं आणि त्याच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण केलं जातं याचा सुंदर विचार 7व्या-8व्या अध्यायात आलेला आहे. उद्या आपण चिंतनामध्ये पाहू. मानवी जीवनाचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे मन. की काही नसताना सुख दुःख निर्माण होतात आणि असताना सुख दुःख निर्माण होत नाही. हे जे भ्रांतिग्रस्त मन आहे त्याचं थोडं विश्लेषण आवश्यक आहे. त्याचं स्वरूप काय मनाची गती काय आणि काही नसताना मनामध्ये सुख दुःखाच्या लहरी कशा जन्माला येतात याचं वैज्ञानिक वर्णन
भगवान श्री ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. त्याचा विचार उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण पाहू. मोठ्या प्रमाणामध्ये आपण येता, शांत चित्ताने ज्ञानेश्वरी ऐकता. संयोजकाचे आभार आहे, तुमची आमची शांती आहे. आणि या निमित्ताने का होईना एक एक अध्यायाचा भाव पुन्हा एकदा संक्षेप मध्ये जातो. अर्जुनाचं मन आणि मानसिक अवस्था पहिल्या अध्यायामध्ये आली. कर्म करण्याची जिद्द दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. कर्माचं स्वरूप, कर्म केलंच पाहिजे, हा तिसरा अध्याय आहे. कर्माला प्रतिबंधक आवड आणि नावड जे सांगितलं ना, राग आणि द्वेष जिथून जन्माला येतात ते काम, क्रोध. कर्म केलं पाहिजे पण फळाची इच्छा असावी, हा 4थ्या अध्यायाचा सारांश आहे. साधू कर्म करतात पण नियंत्रित असतो तो 5 अध्याय, आणि तो नियंत्रित केलं पाहिजे तो 6वा अध्याय. आणि मनाला भ्रांती कशा जन्माला येतात हा 7वा अध्याय. तो भ्रांतीचा जो विषय आहे की असं काही जरुरी नाही बरं का. बसल्या असं म्हणतो तो जेवण घडलेले नाही, काही कारण नाही, झालेलं नाही, काही नाही, काय. आणि इतकी साधी बाब नाहीये जेवढा आपण समजताय. मंथरा असं मन परिवर्तन करते म्हणून रामायण वाटतं. कौशल्या पहिली बातमी दिली जाते की राम राजा होणार आहे, आणि तीच बातमी कैकेयीला दिली जाते. कौशल्य आली नाही, कैकेयीला जेव्हा बातमी सांगितली जाते तेव्हा जास्त झालं. कौशल्य काय केला, कौशल्य बातमी आली उद्या राजा होणार आहे, बरं. पण मंथरी होणार आहे, मोत्याचा हार काढून दिला. कौशल्यापेक्षा जास्त आनंद की उद्या राम राजा होणार. आणि त्याच राम राज्यापायी मन बदललं, आणि त्याच रामाला तीच कैकेयी वनवासाला पाठवते. त्याला मानवी मन म्हणतात. इथं जीवन आहे. जी बातमी ऐकल्यानंतर मोत्याचा हार काढणारी बाई आहे, राम राजा होणार आहे, तीच बाई रामाला वनवासात पाठवते. त्याचं नाव आहे मन. त्याचा विस्तार, त्याचा स्वभाव, त्याचं परिवर्तन मनाचं उद्याच्या प्रवचनामध्ये आपण पाहू. आज इथेच आपण थांबू. कुंडली गौरदे हरी विठ्ठल. दस मिनिट थोडा ऑडियन्स त्याला अतिशय 2 दिवसाच्या चढत्या कमानीनं अतिशय पकड घेतलेली आहे. उद्या सुद्धा यापेक्षाही अधिक प्रमाणात पकड घेतली जाईल. आपली शांततेत ऐकण्याची खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडे. आता या ठिकाणी परमार्थाला जी लाभदायक किंवा परमार्थाला पूरक अशी मंडळी जी आलेली आहे त्यांचा फक्त पुष्पगुच्छ 2च मिनिटात आरती लगेच सुरू आपल्याला करायचे. आरती धारकांनी तुम्हाला एका वेळी घेऊन उभं राहायचे. ज्या ज्या आरती धारकांची नावं वाचली त्यांनी या ठिकाणी ताबडतोब यायचे. या ठिकाणी वाल्मिकी महाराज यांनी संगीताची इथे येऊन सेवा दिल्याबद्दल माननीय दत्ताशेठ बांगर यांच्या शुभ हस्ते त्यांना एक छोटा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करताय. तसेच आपले शिंगोटे महाराज सुद्धा या ठिकाणी येऊन सेवा दिल्याबद्दल शशिकांत शेठ बांगर यांच्या हस्ते शिंगोटे महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आरती होईल. कृपया एवढा वेळ आपण थांबलेला आहात, फक्त 2 मिनिटं. त्यासाठी आपण रोजच्या सत्काराचे किंवा या कोणत्याही मोठ्या नेत्याचे किंवा छोट्या नेत्याचे या ठिकाणी आपण पाहिलं आहे. फक्त आरती होईपर्यंत कृपया दम काढा. हा म्हणजे तसेच या ठिकाणी शास्त्रीजींचे स्नेही आदरणीय अशोक महाराज पांडवही आळंदीहून या ठिकाणी आले. त्यांचा सुद्धा या ठिकाणी दत्ताशेठ बांगर यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन गौरव. या ठिकाणी आपले टाकेर महाराज उपस्थित राहिले. त्यांचा शशिकांत शेठ बांगर यांच्या शुभ हस्ते
पुष्पगुच्छ देऊन परमार्थाला पूरक अशी मंडळी जी रोज इथे येतील त्यांचा अशा रीतीने 2-2 मिनिटामध्ये एक कर्तव्य म्हणून सत्कार करण्यात येईल. आणि आता आरती धारक त्यांनी हातामध्ये सपत्नीक जे आलेले असतील त्यांनी कृपया इथं पत्नीचा आदर अतिशय चांगला आहे. हा आपल्या संचालिका सुंदर मराठ्याच्या शोभाताई बांगर या इथं आल्या. त्याचप्रमाणे श्रीमान कुशाभाऊ शेठ बांगर यांच्या पत्नी सुद्धा हेमाताई बांगर या ठिकाणी आलाय. भावना पिंगळे या त्यांना पुष्पगुच्छ कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.